यावल तालुक्यातील कासारखेडा येथील माहेर असलेल्या एका 30 वर्षीय विवाहितेचा माहेरून 8 लाख रुपये आणावे ही मागणी पूर्ण न केल्यामुळे तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला। ही घटना सन 2022 पासून ते 3 एप्रिल 2025 दरम्यान घडली होती। तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्री 11:45 5 जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। कासारखेडा तालुका यावल येथील माहेर असलेल्या वैष्णवी गोकुळ गावंडे वय 30 वर्ष या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह गोकुळ ज्ञानेश्वर गावंडे राहणार मोहाडी तालुका जामनेर यांच्यासोबत झाला होता। सन 2022 मध्ये त्यांचा विवाह झाल्यानंतर पती गोकुळ ज्ञानेश्वर गावंडे, सासू आशाबाई ज्ञानेश्वर गावंडे, सासरे ज्ञानेश्वर शेनपडू गावंडे राहणार मोहाडी तालुका जामनेर जिल्हा जळगाव, नंद जयश्री गणेश गोतमारे व नंदोई गणेश शालिक गोतमारे दोघे राहणार शिरसोली तालुका जिल्हा जळगाव या 5 जणांनी तिचा माहेरून 8 लाख रुपयाची केलेली मागणी पूर्ण न केल्याच्या कारणावरून तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला। पतीने शिवीगाळ करून मारहाण केली आणि तिला माहेरी सोडून दिले। तेव्हा या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून 5 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर परदेशी करीत आहे। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे। डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे। त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत। होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो। होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे। तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे। डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे। दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते। डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे। तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि
डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.